चराचरी तुमचा अनुग्रह लादला पावनदारो चराचरी पावनदारो चराचरी तुमचा अनुग्रह लादला सद्गुरु काशीनाथ महाराज, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री बजरंग बली हनुमान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव पार्वते पते शिव हर हर महादेव। तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो, प्राणीजात। ज्ञानोबा माऊलींच्या दिव्य प्रसादनाची ही तिसरी ओवी आहे। वास्तविकता भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून जो उपदेश केला, त्या उपदेशाचं सार श्री गुरुनाथांच्या विश्वात्मक प्रभूच्या पायापाशी ज्ञानोबा माऊलींनी विश्वाच्या सकल जनाला शांती लाभावी म्हणून केला। विश्व स्वधर्म सूर्य पाहो, भगवंतानं गीतेचं प्रतिपादन केलं ते स्वधर्माला जागवण्याकरता आणि स्वधर्माला जगवण्याकरता। कारण की मोहाच्या अतिरेव प्रभावाखाली अर्जुन आपला स्वधर्म विसरू पाहत होता। स्वधर्म हा समजणंच मुळात कठीण आहे। कारण बऱ्याचशा वेळेस अज्ञानी जीवाला वाटतं की ही धर्म जी संकल्पना आहे, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, यहुदी धर्म, पारशी धर्म, ह्याला धर्म म्हणतात आणि ज्या धर्मात आपण जन्मलेलो आहे त्याला स्वधर्म म्हणतात। परंतु स्वधर्म ही संकल्पना फार विशाल आहे। मुळात धर्म ही संकल्पनाच विशाल आहे की धर्माचा स्पर्श आपणाला आपण आईच्या गर्भात प्रवेश केल्यापासून मरणोत्तर 13 दिवसापर्यंत आहे। ह्यात धर्माची व्याप्ती जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करून जाते की जीवनाचं कुठलंही अंग धर्मानं अस्पर्शित केलेलं आहे असं नाही। मग त्यात धर्माच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, वेगवेगळ्या प्रवाह आहेत की मायेमुळं, मायेच्या साह्यानं आमच्या आत्म्यानं प्रकृतीचा आश्रय घेतला। म्हणजे आम्ही माणूस म्हणजे काय किंवा जीव म्हणजे काय की प्रकृती आणि परमात्मा आत्मा याचं मिलन। कारण की आत्मसत्तेशिवाय
प्रकृती मृत आहे आणि आत्मसत्ता प्रकृतीशिवाय काही करू शकत नाही. आत्मसत्ता आहे ना, आत्मा आहे ना, आत्म्याला प्रकृतीचं साह्य मिळाल्याशिवाय क्रिया घडत नाही. आत्मा काही करू शकत नाही. शिवाय आत्म्याची उपस्थिती असल्याशिवाय प्रकृती काही करू शकत नाही. म्हणजे एक दुजे के लिए, एक दुसऱ्यासाठी, प्रकृतीसाठी आत्मा, आत्म्यासाठी प्रकृती. आणि अशा प्रकारे प्रकृतीच्या आणि आत्म्याच्या मिलनानं, संयोगानं आम्ही जन्मलो आणि जन्मल्यानंतर प्रकृतीचा धर्म सुरू झाला. देहधर्म. प्रकृतीचा धर्म म्हणजे देहधर्म. मग देहधर्माप्रमाणे प्रकृती हळूहळू आपल्या गतीनं विकसित होत असते. आपल्या गतीनं विकसित होत असते प्रकृती. लहान लेकरू केव्हा या अडंगाचं त्या अडंगावर होतं. लेकरू रांगतं केव्हा, त्याला दात केव्हा येतात, ते चालतं केव्हा, ते पळतं केव्हा, ते खेळतं केव्हा, ते शिकतं केव्हा, त्याचं शिक्षण पूर्ण होतं केव्हा, ते किशोरावस्थेतनं जवान केव्हा होतं, जवानीची वेगळी तहान कशी लागते, हे प्रकृतीचे धर्म आहेत. ह्या प्रकृतीच्या धर्मात आपली ज्याची प्रकृती आहे तेही वेगवेगळा धर्म आहे. डोळ्याचा धर्म वेगळा, कानाचा धर्म वेगळा, नासिकेचा धर्म वेगळा, जिभेचा धर्म वेगळा, हाताचा धर्म वेगळा, पायाचा धर्म वेगळा. त्यात आपण ज्या कुळात, ज्या जातीत, ज्या धर्मात, ज्या घरात, ज्या आईच्या बाबाच्या पोटी जन्माला आलोय त्यांचे धर्म असतात. कुळाचा कुळधर्म असतो, पुत्राचा पुत्रधर्म असतो, भात्रधर्म असतो, लग्न केल्यानंतर पतीचा धर्म असतो, बाप झाल्यानंतर पितृधर्म असतो. अशा प्रकारे अनंत प्रकारचे धर्म वेगवेगळे आहेत. आणि ह्या प्रत्येक धर्मातून आमच्या संस्कृतीनं अशा प्रकारची एक रचना केलेली आहे. प्रत्येक धर्मातून योग्य प्रकारे गेलं की स्वधर्माकडे येतं. स्वधर्म म्हणजे काय? स्व म्हणजे आत्मा आणि आत्म्याचा परमात्म्यापर्यंत होणारा प्रवास आणि या प्रवासाकरता केलेली साधना म्हणजे स्वधर्म. आणि जेव्हा ह्या स्वधर्माला आपण पाठ फिरवतो तेव्हा स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्माचा सूर्य नसला की अधर्माची रात्र आपोआपच येते. रात्रीची वेगळी व्याख्या काय आणि वेगळी व्याख्या करता तरी येते का? की सूर्याची अनुपस्थिती, सूर्याची गैरहजेरी म्हणजे रात्र. तशा प्रकारे स्वधर्माची गैरहजेरी म्हणजे रात्र. आता अर्जुन हा क्षत्रिय कुळात जन्मलेला होता. म्हणजे त्यांच्या धमन्यातनं वाहणारं रक्त हे परंपरेनं क्षत्रियाचं वीरवृत्तीचं रक्त होतं. त्या वीरव्यक्तीच्या रक्ताच्या पिंडाला परत संस्कार निर्माण झाले धनुर्वेदाचे, धनुर्विद्येचे. म्हणजे हा क्षत्रिय धर्म संस्कारानं अगदी परमक्षत्रिय धर्म झाला. आणि क्षात्र धर्म म्हणजे काय? तर समोर आलेल्या शत्रूला, शत्रू म्हणून जो समोर येतो त्याच्याशी प्राणपणे लढणं म्हणजे धर्म. मग जिंकलास तर महीपती होशील, राज्य भोगशील. आणि मेलास, मारला गेलास तर उत्तम प्रकारचं मरणोत्तर गती प्राप्त होईल. ह्या दोन्ही शिवाय तिसरा धर्म नाही. एक मरण किंवा जिंकणं.
परंतु ह्या दोन्हीलाही बाजूला सारून अर्जुन तिसऱ्या मार्गाने जाऊ लागला. मरायचंही नाही, जिंकायचं नाही, तर युद्धच करायचं नाही. आता युद्ध का करायचं नाही? कारण अर्जुनाला समोर दिसले ते शत्रू दिसले नाहीत. समोर दिसले ते शत्रू दिसले नाहीत. समोर दिसले ते आपले गोत्रज, इष्ट, मित्र, सोयरे, सखे, संबंधित. आणि ह्या कमकुवत क्षणाला अर्जुन मोहग्रस्त झाला, मोहानं ग्रासला. यांना मारायचं आणि राज्य सुख भोगायचं. खरं तर हे पहिल्या अध्यायात आहे, पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा विषाद हा सुद्धा योग झाला. फार वैशिष्ट्य आहे विषाद योग. अर्जुनाचं दुःख हा योग झाला, मोह हा योग झाला. आणि अशा मोहग्रस्त अर्जुनाला, की जो स्वधर्मापासून बाजूला जाऊ पाहत होता, युद्ध नको म्हणत होता, युद्धाचे परिणाम त्यांनी पहिल्या अध्यायात सांगितले. त्या परिणामाची भयानकता एवढी आहे की कुठल्याही युद्धानंतर असे परिणाम होतातच. संपूर्ण जवान पिढी मारली जाते. वीस ते 40, 50, 60 म्हणजे त्या काळची जवानाची गणना वेगळी होती. आता जवानाची गणना वेगळी आहे. आणि आज ही मिलिटरीत असतात ते लहान मुलंही नसतात आणि म्हातारी नसतात, अगदी जवान असतात. जवान सगळे मारले गेले की कर्तृत्व शक्ती नष्ट होते, त्यांच्या स्त्रिया विधवा होतात. जवान स्त्री विधवा झाली की फार मोठी जबाबदारी येते. ती जबाबदारी प्रत्येक स्त्री पाडू शकतेच अशातला भाग नाही. मग ती वाम मार्गाला जाते. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे हानी होते. त्या हानी परमात्म्याला सांगितली, पण परमात्म्याने ते ऐकलं नाही. परमात्म्यानं गीतेचा उपदेश केला आणि गीतेचा उपदेश झाल्यानंतर शेवटी परमात्म्यानं जर अर्जुनाला विचारलं की मोह गेला का नाही, तेव्हा अर्जुनानं त्याला उत्तर दिलं की नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादानमय अच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. हा श्रीकृष्णाचा उपदेश अर्जुनाला जागवण्याकरता आणि जागल्यानंतर अर्जुनाची जाग जगवण्याकरता. हा स्वधर्म कोणता? तर टॉपमोस्ट शेवटचा स्वधर्म काय की स्व म्हणजे आत्मा आणि आत्म्यापर्यंत जाणं किंवा आत्म्याला परमात्म्यापर्यंत नेणं म्हणजे स्वधर्म. आणि योग्य प्रकारे प्राकृतिक धर्म, प्रत्येक आपल्या पाठीमागे आलेले धर्म, सगळेच धर्म कर्णाचं चाक युद्धभूमीवर धरणी मातेनं गिळलं. कर्ण खाली उतरला, चाक काढायला लागला. त्यावेळेस अर्जुनाला म्हटला की अर्जुना बाण सोडू नकोस, मी निशस्त्र आहे, मी चाक बाहेर काढतोय, तर थांब. क्षत्रियाचा धर्म आहे की ज्याच्याजवळ शस्त्र नाही त्याच्यावर शस्त्र सोडायचं नाही. हा क्षत्रियाचा धर्म कर्णानं अर्जुनाला सांगितला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले, अरे कर्णा, काय धर्माच्या बाता मारतोस? ज्यावेळेस द्रौपदीला निर्वस्त्र करण्याकरता दरबारात आणलं होतं,
तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. तेव्हा कुठं गेला होता. म्हणजे की धर्म हा वेगवेगळ्या अंगानं, वेगवेगळ्या आयामानं, वेगवेगळ्या परिस्थितीनं वेगवेगळा होत असतो. तो स्थूल धर्म. पण हा स्थूल धर्म जर पाळला, स्थूल धर्म जर पाळला तर त्या स्थूल धर्मातनं निवृत्ती होते. एक कर्तव्य, स्थूल धर्माचं काय की एक कर्तव्य, आपलं कर्तव्य काय, हे कर्तव्य जर आपण निजनिष्ठेनं पार पाडलं तर आम्ही त्या कर्तव्यातून, त्या धर्मातून परमधर्माकडे पोहोचू शकतो. आमचा आत्मा, प्रत्येकाचा जीवात्मा हा अनंत योनीत फिरत 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 ह्या टप्प्याला आलेला आहे. त्याच्यामुळं सूक्ष्म संस्कार आपल्याजवळ अनंत योनीचे आहेत. हे संस्कार जीवात्म्यावर सूक्ष्म रूपाने वास करतात. ह्या संस्काराच्या बरोबर आमची प्रकृती आहे ना, ह्या प्रकृतीला भोगाची जास्त आसक्ती. प्रत्येक इंद्रियाला स्वतःच्या भोगाची अनिवार्य आसक्ती आहे. आणि ही आसक्तीची ओढ धर्माची सीमा उल्लंघन करते. किती खायचं हा प्रकृतीचा धर्म आहे. आणि प्रकृती आपलं पोट किती खायचं हे आपणाला सांगतं. प्रामाणिकपणे प्रत्येकाचं पोट प्रत्येकाला सांगतं की एवढं खा. परंतु ह्या पोटाचा आवाज कोण ऐकतंय? जीभ म्हणते एवढा घास. आणि आपण पोटाच्या धर्माला, पोटाच्या सांगण्याला झुगारतो आणि हळूहळू जास्त खातो. परिणाम आपलं स्वास्थ्य बिघडतं. ही सीमा, ही मर्यादा आपण सांभाळत नाही आणि मर्यादेच्या पलीकडे गेलो की अधर्म झाला. मग कदाचित भोगलालसेनं नीती, धर्म, मर्यादा, परंपरा ह्या सगळ्या जुगाना देऊन माणूस स्वैर होतो. कदाचित आमच्या आतला जो आवाज आहे प्रत्येकाच्या, त्या आवाजाच्या विरुद्ध बाहेरच्या परिस्थितीमुळे करावं लागतं. मुलाची आवड एक असते, पित्याची इच्छा भलतीच असते. मग माता पिता काय करतात की आपली इच्छा त्या मुलावर लादतात. असं म्हटलं जातं की हिटलरला चित्रकार व्हायचं होतं. हिटलर चित्रकार होऊ शकला नाही. आणि हिटलर चित्रकार होऊ शकला नाही, परिस्थितीनं म्हणा की पित्यानं म्हणा की इतर कुणी म्हणा की त्याला दबाव टाकला आणि त्याच्यातला आतला चित्रकार मारला. अंतर्यामीचा चित्रकार मारल्यानंतर मग तो हिटलर झाला, क्रूरकर्मा झाला. जेव्हा एक धर्मानं काय केलेलं आहे की स्थिरता दिलेल्या मानवी जीवनाला, की जशा प्रकारे पतंगाची दोरी पतंगाला स्थिरता देते. वर तर उडायचं असतं पण योग्य दिशा असते, योग्य मर्यादा असते, योग्य प्रकारचं नियंत्रण असतं पतंगाला दोऱ्यामुळं. पण जेव्हा पतंगाचा दोरा तुटतो तेव्हा पतंगाची वाताहत होते. तो कुठल्याही दिशेला, कोणत्याही उंचीला, कशाही अवस्थेत जातो. कदाचित उंच जातो, कदाचित खाली येतो. त्याची दशा होते आणि कुठंतरी कोलमडतो, कुठंतरी पडतो आणि नष्ट होतो. तशा प्रकारे आम्हाला उडायचंय, परंतु धर्माची दोरी प्रत्येकाला उड्डाण करायचंय, प्रत्येकाला
कुठं ना कुठं तर जायचं आहे. परंतु धर्माची दोरी जोपर्यंत मजबूत आहे दोर, तोपर्यंत एक सुरक्षितता आहे. आणि हा दोर तुटला, दोर तुटला की दोर तुटलेल्या पतंगासारख्या प्रत्येक व्यक्तीची वाताहत होते. कुठं जायचं हे कळत नाही, स्पीड किती असावं हे कळत नाही, कुठं पडायचं हे कळत नाही, कसं पडायचं हे कळत नाही. आणि सगळ्या तुटलेल्या दोर पतंगापासून दूर होतो, पतंग त्याच्यापासून दूर होतो आणि त्याची वाताहत होते. तशा प्रकारे प्रत्येक मानवी जीवनाची दोर धर्म आहे. आणि हा तुटू नये. स्वधर्म लोपला की अधर्माची रात्र निर्माण झाली. दुरत, दू म्हणजे वाईट आणि रत म्हणजे रम्मान होणारा. आता नको त्या ठिकाणी नको त्या वेळेला तो रममाण झाला की त्याच्या जीवनात पुढे अंधार येणारच, हे सांगण्याची काय भविष्यवेत्तेची आवश्यकता नाही. आणि अशा प्रकारे दुरितांच्या समोर जो अंधार आहे तो अंधार कशामुळे निर्माण झालेला आहे की अर्जुनाच्या समोरच अशा प्रकारे अंधार निर्माण झाला. अर्जुनाचं भाग्य मोठं, परमभाग्याचा अर्जुन की श्रीकृष्ण परमात्म्यासारखा सारथी भेटला, सखा भेटला, श्रीगुरु भेटला. आणि ज्यावेळेस इथं अर्जुनाचं श्रेष्ठत्व कोणतं की ज्यावेळेस निर्णय घेण्याची शक्ती, क्षमता बुद्धीची संपते. बुद्धीत वेगवेगळ्या शक्ती आहेत. तर्क आहे, संशय आहे, अविश्वास आहे, स्मरण आहे, स्मरणाचं पुनर्स्मरण आहे, स्मरणाची साठवण आहे. तशाच प्रकारे बुद्धीच्या जवळ निर्णयाची शक्ती आहे, डिसिजन पॉवर. ही निर्णयाची शक्ती जेव्हा क्षीण होते तेव्हा आपण योग्य प्रकारचा योग्य वेळी निर्णय घेऊ शकत नाही. अयोग्य निर्णय, आणि अयोग्य निर्णय जर घेतला बुद्धीनं तर त्या अयोग्य निर्णयाच्या योगानं जी होणारा पश्चाताप आहे किंवा होणारी हानी आहे त्या आयुष्यभर आम्हाला भोगावी लागते. एक निर्णय अयोग्य झाला आपल्या जीवनातला, कुठलाही एक निर्णय अयोग्य झाला आणि बुद्धी काय करते की बाहेरच्या वातावरणामुळं तिच्याजवळ विवेक नसतो, असला तर क्षीण स्वरूपात असतो. विवेकावर विकाराचा प्रभाव असतो आणि विकाराच्या प्रभावाखाली विवेक जेव्हा क्षीण होतो तेव्हा विवेकाचा पराजय होतो. आणि विवेकाचा पराजय जेव्हा बुद्धीत होईल आणि विकाराचा जय जेव्हा होईल ना तेव्हा हे मन हे विकारी स्थिरता नाही रे. तशा प्रकारे बुद्धी विकारी झाली की त्याला स्थिर नसते आणि स्थिर नसलेली बुद्धी निर्णय योग्य प्रकारचा घेऊ शकत नाही. आणि योग्य प्रकारचा निर्णय जी बुद्धी घेऊ शकत नाही ती स्वधर्मापेक्षा स्वधर्मापासून दूर जाते. अर्जुन भाग्यवान का की अर्जुनाने म्हटलेलं आहे की कार्पण्य दोषो प्रहत स्वभावा प्रश्यामी त्वाम धर्म समूढच येता. इथं अर्जुनाचं श्रेष्ठत्व आहे की मोहमय बुद्धी झाल्यामुळे मी योग्य प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि योग्य प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही म्हणून मी तुला शरण आलेला आहे. तो माझा सद्गुरू आहे, तो माझा भगवान आहे, तो माझा सर्वस्व आहे, मला योग्य ते सांग. इथं टोटल सरेंडर, संपूर्ण शरणागती. तेच परमात्म्याने सांगितले तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. ही जी आमची जेव्हा निर्णयिक शक्ती क्षीण होते तेव्हा योग्य निर्णय जो देऊ शकतो त्याच्या आश्रयाला जाणं आणि त्याचं संपूर्ण ऐकणं हे तरी करावं. की जो माझ्या कल्याणाकरताच करतो तिथं कुठल्याही प्रकारचा अविश्वास नाही,
अगदी पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथं ह्याच क्षणाला खरं तर अर्जुन विजयी झाला. अर्जुनाचा विजय कोणत्या क्षणाला झाला? की जेव्हा अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्याच्या पूर्ण शरणागतीला आला. हेही आपण करत नाही, आम्हाला कळत नाही, आणि ज्याला कळत असेल त्याच्याजवळ जात असताना अहंकार अडवा येतो, आमचा तर्क लढवतो. म्हणून त्याच्या जीवनात अंधाराशिवाय काही राहत नाही. ज्ञानोबा माऊली हाच विषय अगदी विनयानं आणि संपूर्ण विश्वाकरता सांगतात की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा धर्म त्याला दिसावा आणि त्या धर्माच्या प्रकाशात त्यांचं चालावं. ही जी अर्जुनाची शरणागती आहे ना, ही अर्जुनाची शरणागती हीच ऊर्ध्वगती आहे, हाच विजय आहे, ही विजयाची नांदी आहे, विजयाची घोषणा आहे. एकदा काय झालं, एक होता साधू, त्याचा एक होता अनुयायी, तो होता छोटा 15-16 वर्षाचा, आणि दोघं गुरु शिष्य पूर्वीच्या काळात पायी प्रवास करत असताना रात्र झाली, अंधार झाला, यांना काय कुठेही झोपायचं, आणि ते झोपले असताना थोडा थोडा अंधार निवाळला, चंद्राचा उदय झाला, अस्पष्ट प्रकाश पसरला. हा साधू एकदम आवाजानं जागा झाला, फुसफुस वाजल्यानंतर, आणि पाहतो तर एक नाग फडा काढून असा थांबलेला. साधू सिद्ध पुरुष होता. त्याने सांगितलं, तिथंच थांब, आम्ही निरुपद्रवी आहोत, तू कामाला त्रास देऊ लागलास. त्यावेळेस तो नाग म्हणाला की मी या मुलाला दंश करणार आहे. का? त्याचं माझं देणं घेणं आहे म्हणला. त्याचं रक्त चाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हेही मी जाणतो की तुमच्या पुढे मी काय करू शकत नाही, परंतु कधी ना कधी तरी संधी मिळतेच. आता तुम्ही म्हणाल, साप त्या साधूशी बोललाच कसा आणि साधू सापाशी बोललाच कसा? पण तो योगी लोक, सिद्ध पुरुष, स्वर्गीचे आलोचे ऐके, स्वर्गात काय चाललेलं आहे ते शब्द ऐकतात, समुद्राच्या पलीकडचं पाहतात, मुंगीचं मनोगत ओळखतात. मनोगत ओळखे मुंगीची. मग जो मुंगीचं मनोगत ओळखू शकतो तो एका नागाचं मनोगत का ओळखू शकणार नाही? आणि भाषा म्हणजे भाषाच थोडीशी असते, शब्दांची माध्यमानेच भाषा असते का? मोनोलॉग सुद्धा असतो, मौनाची भाषा सुद्धा असते, हृदयाची भाषा असते. कारण भाषा ही अलीकडची आहे. भाषा अलीकडची आहे. आपण जेव्हा भाषेच्या पलीकडे होतो, एक आपल्या अशी अवस्था आहे 1-2-3 वर्षाची जन्मल्यानंतर की भाषेच्या पलीकडे आपण होतो. मग त्यावेळेस आपलं मन कसं असेल? उगी कल्पना करा की आता मन ही संकल्पना शब्दामुळे होते, की शब्दाचा प्रवाह म्हणजे मन, विचाराचा प्रवाह म्हणजे मन. पण ज्यावेळेस शब्दच नव्हते त्यावेळेस मन होतं का नव्हतं? मन होतंच, परंतु आता ते कसं होतं ते आपण मोठे झाल्यामुळं आपण जाणू शकत नाही एवढंच. आणि अशा प्रकारचं मन जर झालं तर दुसऱ्याच्या मनात काय असतं ते ओळखता येतं. त्या नागाने म्हटलेलं तर ते खरं होतं की आत्ता तुमच्या प्रभावाखाली मी दंश करू शकत नाही, मी जाणतो, मला
ओळखू आलं. परंतु कधी ना कधीतरी कुठं ना कुठंतरी भेट होईल ना, त्याचं माझं देणं घेणं आहे. त्याचं रक्त चाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हेही साधूने जाणलं की पहिल्याचे कर्माचे ऋणानुबंध असतात ना, ते कर्माचे जे देणं घेणं असतं ते ओके करावं लागतं. तुला रक्त प्यायचं ना, पी, तुला रक्त देतो ह्याचं. मग साधूने काय केलं की त्या मुलाच्या छातीवर बसला आणि मांडी चाकूने चिरली, रक्त बाहेर आलं. रक्त पी म्हटलं. साधू छातीवर बसल्या बसल्या त्या मुलानं डोळे उघडले, साधूला पाहिलं, गुरुला पाहिलं, डोळे झाकले. नाग आला, रक्त पिला, चाकला, निघून गेला. साधू उतरला, तो झोपला, हा झोपला. सकाळ झाली. साधू मुलाला काय म्हटलं नाही, मुलगा अजिबात साधूला काय म्हटलं. झालं का न झालं हे माहीतच नाही, अशा दृष्टीने राहिले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी त्या गुरुलाच राहवलं नाही. त्याने म्हटलं, अरे परवाच्या दिवशी संध्याकाळी मी तुझ्या छातीवर बसलो होतो. हो. तू बघितलंस, डोळे मिटले. हो. परत काहीच विचारलं नाही. हो. का? कारण तो काय म्हटला, मुलगा फार ऐकण्यासारखा आहे, फार चिंतन करण्यासारखं आहे की तुम्ही मला मारलं तरी माझ्या भल्यासाठीच मारणार. तुम्ही मला जीवे जरी मारला तरी माझ्या भल्यासाठी मारणार हे मला माहीत आहे, म्हणून काय बोलायचे प्रश्नच नाही. ही जी पूर्ण शरणागती आहे, ही अशी पूर्ण शरणागती जेव्हा आम्हाला मोह होतो ना, तेव्हा एवढं तरी करावं. आणि आम्ही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसतो. बऱ्याचशा वेळी छोटे मोठे सुद्धा प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे घडतात की तेव्हा आपणाला काय करायचं हे कळत नाही. आणि जेव्हा कळत नाही तेव्हा स्वतःच्या पद्धतीनं आपण जेव्हा निर्णय घेतो किंवा वागतो तेव्हा ते दुरीत होतं सगळं. आणि वेगवेगळ्या प्रसंगानं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या दुरिताला आपण भोगत असतो, ह्या अंधाराला आपण टक्कर देत असतो. पण अंधाराला किती टक्कर दिली आणि किती पळवायचा प्रयत्न केला तर अंधार कधी पळणार नाही. अंधार पळतो, जातो. केव्हा जातो? कारण अंधाराला म्हणजे तिमिराला स्वतःची अस्मिता नाही, स्वतःचं अस्तित्व नाही स्वतःचं. म्हणजे की अंधाराची व्याख्या अशी करावी लागेल की प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधार. बस. प्रकाश नसला की अंधार. आता इथं स्वधर्माचा सूर्य नसला की अंधाराशिवाय आहेच काय? मग अंधार पळवण्याकरता किंवा अंधार घालवण्याकरता आपण कोणतेही प्रयत्न केले तरी आपण त्या प्रयत्नात सफल होऊ शकत नाही. अंधार घालवण्याकरता अंधाराला मारायचं का? अंधाराला विनंती करायची का, बा अंधारा मला त्रास देऊ नकोस, तू जातोस का? तुझे एकदा नाही 10 पाया पडतो. अशी विनंती केली तरी अंधार जातो का? अरे जातोस का नाही का, दाखवू माझा हात, असं रागावलं, शिव्या दिल्या तरी अंधार जातो का? नाही. तर अंधार फक्त प्रकाशाच्या उपस्थितीनं जातो, एरवी कधीही जाणार नाही. आता स्वधर्माच्या सूर्याला पाठ दाखवल्यामुळं आम्ही जेव्हा निशाचर होतो, निशाचर होतो, कारण ही निशाचरी वृत्ती म्हणजे राक्षसी वृत्ती वेगवेगळ्या रूपानं आपल्यात आत वास करत असते. म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात, ए तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची परवडी, चुकावणे आला पहिले पाडी सद्वासनेच्या. आम्ही जो प्रवास करतोय आमच्या जीवनाचा, हा जीवनाचा प्रवास विषयाच्या दाट झाडीत नाही. आणि जेव्हा झाडे असते ना जंगल, तेव्हा त्या जंगलात हिंस्र स्वापद
आपल्या सावजाची शिकार करण्याकरता टपून बसलेले असतात. वाघ, लांडगे, तरस, सर्प इत्यादी इत्यादी. तशा प्रकारे आमचा प्रवास काय की ह्या विषयाच्या झाडीतूनच आहे. पण हे तो विषयाची धाडी माझी कामक्रोधाची परवडी आत टपून बसलेले आहेत आपले विकार. आणि हे संधीची वाट बघतात. जेव्हा संधी मिळते तेव्हा शिकार करतात. आणि दुर्दैव असं की आम्हाला वाटतं की आम्ही शिकारी, ती शिकार. उलट वाटतं, कारण उलटीच बुद्धी असते. मी जेव्हा विषयावर आक्रमण केलं, विषय ताब्यात घेतले, भोग माझ्या स्वाधीन झाले, तेव्हा भोगानं मला भोगलं का मी भोगाला भोगलं? बऱ्याचशा वेळेस काय की विपरीत बुद्धी असते. विपरीत विनाशकाला विपरीत बुद्धी म्हटलेलं आहे. तेव्हा अशी विपरीत बुद्धीचं विपरीत प्रतिपादन असतं. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात दारूबंदीचं पथक आलं. सगळ्यांना बोलवलं. सगळ्यांना बोलवल्यानंतर त्या पथकाच्या मुख्य अधिकाऱ्यानं दारू किती जीवनाला नष्ट करते, पोखरते, हे एवढ्या सुंदर भाषेत सांगितलं की सांगता सोय नाही. परत प्रात्यक्षिक म्हणून त्या सदग्रस्ताने काय केलं की एका ग्लासमध्ये दारू घेतली अर्धी आणि एका ग्लासमध्ये पाणी घेतलं. पाणी आणि दारू घेतली. हे काय आहे? हे दारू आहे, हे पाणी आहे. तेवढ्यात एक किडा उडत आला. किडा धरला त्याने, तो पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्यानंतर तो मेला नाही. हळूहळू पावला कडला एकदम आला. ग्लासाच्या आतल्या बाजूने हळूहळू वर चढू लागला. दुसरा एक किडा पकडला, तो दारूत टाकला. दारूत टाकल्या किडा मारला. किडा मेल्यानंतर ह्या अधिकाऱ्याने सांग, पाहिलं का, एक किडा दारूत मरतोय पण पाण्यात वाचतोय. कळलं का तुम्हाला? तेवढ्यात एक मध्यम म्हणला, साहेब कळालं म्हणला, सगळं कळालं तुमचं म्हणला. काय कळालं सांग? की दारू प्यायल्यानंतर आमच्या पोटातले किडे मरतात. हे विपरीत बुद्धीचं दर्शन. अशी बुद्धी जी विपरीत चालते, त्याच्या डोळ्यासमोर अंधार आल्याशिवाय काय होते. म्हणून ज्ञानोबा माऊलीनं आपल्या विश्वात्मक प्रभूजवळ सद्गुरुनाथाजवळ प्रार्थना केलेली आहे की दुरितांचे तिमिर जावो, अंधार नष्ट व्हावा. आणि अंधार नष्ट झाल्यानंतर अंधार जातो, परंतु त्याच्याकरता सूर्याची आवश्यकता असते. नामदेवराय म्हणतात, बाबा अहंकार निशी घनदाट. ह्या घनदाट अंधारात कोणते अनिशी, ह्या ठिकाणी अंधार नामदेवराय म्हणतात की रात्र कशाची आहे की अहंकार रूपी रात्र आहे, घनदाट रात्र आहे. परंतु अशा घनदाट रात्रीला गुरुवचनही फुटली पहाट. पहाट फुटावी लागते गुरुच्या प्रबोधनानं, गुरुच्या वचनानं. आणि गुरुच्या वचनानं पहाट फुटली तरीसुद्धा माता भक्ती भेटली बरवंट. माता भक्ती भेटल्याशिवाय मार्ग दिसू शकत नाही स्वधर्माच्या प्रकाशात. आणि अशा स्वधर्माच्या प्रकाशात मन उदात्त होतं. मन उदात्त होतं. मनातली सात्विकता बहरते. भावाचा फलोरा होत जाय मतिवारी. आणि असा भावाचा फलोरा वसंत जेव्हा बुद्धीत निर्माण होतो, तेव्हा तो जे काय मागेल,
जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. बऱ्याचशा वेळेस ह्याचा रेफरन्स संदर्भ सोडला जातो आणि पुढचं तेवढं घेतलं जातं की जो जे लाहो प्राणीजात. परंतु मागचा संदर्भ जर सोडला जिथं उगम आहे हा उगम जर सोडला आणि पुढचाच नुसता अर्थ जर घेतला तर कदाचित अनर्थ होण्याची वेळ आहे. आणि बऱ्याचशा वेळेस की जे तथाकथित शहाणे असतात ना त्या कथित शहाण्यांच्या ह्याच्यात नाही ते की माऊलीने सुद्धा सांगितले की जो जे वांछेल तो ते लाहो प्राणीजात. म्हणजे पिणाऱ्याला प्यायला मिळावं, खाणाऱ्याला खायला मिळावं, चोऱ्या करणाऱ्याला तशी संधी मिळावी, दरोडे करणाऱ्याला तशी संधी मिळावी, भ्रष्टाचार करण्याला तशी संधी मिळावी, लाचलुचपत घेणाऱ्याला तशी संधी मिळावी, व्याभिचार करणाऱ्याला तशी संधी मिळावी, अत्याचार करणाऱ्याला तशी संधी मिळावी. आधा हाकीम जान का खतरा अशा प्रकारचं अर्ध जर घेतलं जो जे वांछेल तो ते लाहो प्राणीजात तर त्याचा उपयोग नाही. पाठीमागची पार्श्वभूमी अशी तयार झाली तर जीवनात एक आपल्या जवळची असलेली सात्विकता प्रवाहित होते. आजपर्यंत ह्या सात्विकतेला दुरितानं बंदिवासात घातलं होतं. स्वधर्माचा सूर्य पाहिल्यानंतर ही सात्विकता आपली ना ती मुक्त होते, मोकळी होती, स्वतंत्र होते. आणि जेव्हा सात्विकता स्वतंत्र होईल तेव्हा सात्विक झालेली स्वतंत्र झालेली सात्विकता प्रवाहित होते जीवनात. तिथं अमंगल त्या बुद्धीत चिंतनच होणार नाही. करू नये तो विचार बुद्धी करणारच नाही. आणि जेव्हा बुद्धी करू नये ते विचार करणार नाही तेव्हा डोळे पाहू नये ते पाहणार नाहीत, कान ऐकू नये ते ऐकणार नाहीत, मुख बोलू नये ते बोलणार नाही, पाय जाऊ नये तिथे जाणार नाहीत, हात करू नये ते करणार नाही. आणि ही जी सात्विकता बहरते तेव्हाचाच हा प्रश्न आहे. सर्वे अत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. ही जी संत संकल्पना आहे, संतांच्या मनातले जे विचार आहेत, सुविचार, कोणाही जीवाचा न घडू मसर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे नांदू लागतं जीवनात. साधू बोध नांदवी. साधूचा बोध उपदेश नांदावा लागतो जीवनात. तशा प्रकारची आचरण करण्याची पात्रता निर्माण होते. असा सदाचारी माणूस कशाची इच्छा करणार आहे? कशाची इच्छा करणार? जगाच्या मांगल्याची. सत्याच्या मनात वाईट विचार येणारच नाही, प्रश्नच नाही. तेव्हा ह्या पार्श्वभूमीवर आता आमचे भक्तराज पुंडलिक मात्र भक्त पितृभक्त ज्ञानोबा माऊली ह्याच्याकरता म्हणतात की सकळ तीर्थाची या धुरी जी का माता पितरी त्या कारणे शरीरे लोणकीचे. हे मला असं वाटतं की
पुंडलिक समोर असेल माऊलींच्या, ही ओवी जेव्हा प्रगटली असेल तेव्हा एक माझी चिंतनाची ओवी केव्हा प्रगटली असेल आणि प्रगटत असताना काय माऊलींच्या समोर असेल की माऊलींच्या समोर मला वाटतं की पुंडलिक असेल, जया कारणे शरीर लोणकीची. परमात्मा प्रसन्न झाला, प्रसन्न झाल्यानंतर माग म्हणाला मागायचंच नाही. आणि जरी यदा कदाचित माग म्हटला, माग म्हणून माग लागला, परंतु भक्तराजाच्या मनात विचार आला की या जड जीवांच्या करता तू ह्या अवस्थेत इथंच उभा राहा. इच्छा जो जे वांछिल तो ते लाहो. प्रल्हादाच्या जीवनात सुद्धा असाच प्रसंग आहे. प्रल्हादानं पित्याने एवढा छळ केला तरी आपली पित्याच्या छळाची तक्रार कुठेही केलेली नाही. परंतु ह्या हिरण्यकशिपूचा छळवाद हा व्यक्तिगत स्वरूपाचा नव्हता. हा छळवाद होता ना, हे परमात्म्याच्या विरोधात होता. तो छळ करत होता, ते कुठला दृष्ट आहे दुश्मन आहे म्हणून छळ करत नव्हता. हा पारमार्थी आहे, हा साधक आहे, हा नामधारक आहे. म्हणजे नामधारकाच्या विरुद्ध हिरण्यकशिपू होता, म्हणजे परमात्म्याच्या विरुद्ध होता. आणि परमात्म्याच्या विरुद्ध असल्यामुळं नरसिंहाच्या रूपानं नारायण अवतरले, आवेश अवतार, परंतु क्रोधानं युक्त झालेला क्रोधी हिरण्यकशिपूला मारलं. परंतु बऱ्याचशा वेळेस तवा तापला की चुलीवरनं जरी उतरला तर लगेच त्याला स्पर्श करता येत नाही. कारण उष्णतेपासून दूर जरी केलं तर थंड होण्याकरता काही वेळ लागतो. प्रत्येक गोष्ट तशी. दिवस मावळला की लगेच एकदम अंधार निर्माण होत नाही, हळूहळू अंधाराचं साम्राज्य निर्माण होतं. तशा प्रकारे एवढा क्रोध निर्माण झाला होता की त्या क्रोधाग्नी झालेल्या नरसिंहाच्या समोर देव सुद्धा भिवू लागले. प्रत्यक्ष लक्ष्मीचं सुद्धा धाडस झालं नाही समोर जायचं, कारण रागावलेल्या माणसाच्या समोर जाणं सहसा कोणी होत नाही. कोण जातं की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अधिकाराचा असला तर जाऊ शकतो, कनिष्ठ कोणी जाऊ शकत नाही. मग देवाने युक्ती केली आणि प्रल्हादाला समोर पाठवलं. प्रल्हादानं काहीच म्हटलं नाही, राग शांत करा वगैरे काही नाही म्हटलं, फक्त नारायण 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 शांत स्वरूपात म्हटलं. आणि ती शांत मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रल्हादाच्या आपोआप क्रोध संपला गेला आणि राग गेला की अनुराग निर्माण होतो, म्हणजे प्रेम निर्माण होतं आणि ते प्रेम वाहू लागलं. नरसिंहानं प्रल्हादाला जवळ घेतलं. तू काय मागायचं असेल ते माग म्हटलं. प्रल्हाद म्हटला मला काय मागायचंच नाही. अरे माग, ही संधी परत येणार नाही. दुसऱ्यांदा मला काही नको द्यावं, तेवढंच नाही, माझ्या जाणीवेच्या कक्षेच्या पलीकडचं जे मन आहे की मी तिथं पोचू शकत नाही किंवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही, त्या मनात कुठं ना कुठंतरी मागण्याची वासना असल्याशिवाय तुम्ही माग म्हणत नाही एकदा दोनदा तीनदा. कृपा करा आणि माझी ही मागण्याची वासना जाळून टाका, हेच मागायचे मला. मग अशा प्रकारे मागण्याची वासना जळी ज्याची, तो काय मागणार आहे? मग तो मागतो त्या जगाच्या कल्याणासाठीच मागतो. म्हणून माग सरकत सरकत सरकत
आणि ते मागं सरकणं असं असायला पाहिजे की विधायक दृष्टी त्या मागं सरकण्याच्या पाठीमागं असायला की माझ्या जाग्यावर तो जर असता तर किंवा त्याच्या जाग्यावर मी असतो तर मी कसं वागलो असतो. तुम्ही माझ्याशी जी वागता, माझी जर तक्रार असेल समोर आलेल्या व्यक्तीच्या मागण्याविषयी, तर मी जर त्या जागेवर असतो तर कसा वागलो असेल, असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा आपलं मागणं सरकणं टेन्शन रहित होतं, तणाव रहित होतं. आणि जो संपूर्ण मागं सरकतो त्याला संत म्हणायचं. स्वतःला विसरतो, स्वतःला बाजूला करतो आणि स्वतःला बाजूला केल्याशिवाय इतरांचा विचार येत नाही. आणि संत संपूर्ण स्वतःला बाजूला करतात, म्हणून संतच म्हणू शकतात की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात. आम्ही तर बाळ जसं पोरकं होतं तशा प्रकारे शब्द पोरका होतो, शब्द विधवा होतो. तसं करू नका. अंधनाथ म्हणतात अर्थाविन पोती. अर्थाशिवाय पोती. काही त्याला अर्थ नाही. दुरितांचे थिमिर जाओ, विश्वात्मक श्री निवृत्तीनाथांच्या श्रीचरणाजवळ ज्ञानेश माऊली आपलं हृदय उघड करत असताना अगदी विनयानं म्हणतात की प्रभो, ह्या जगात जे दुरिताशी रत आहेत, म्हणजे अंधाराशी रम्मान होणारे, कदाचित ते क्षणभर रम्मान होत असतील, परंतु आज कदाचित परिणाम माहीत असतील, कदाचित परिणाम माहीत नसतील. किंवा विस्तवार दिला किंवा नेणतेपणे दिला तर काटा आपलं कार्य करणारच. तशा प्रकारे जाणतेपणानं किंवा नेणतेपणानं स्वधर्मापासून दूर झालेले, वेगवेगळ्या पद्धतीनं दूर झालेले जे दुरित आहेत त्यांच्या समोरचा हा अंधार नष्ट होऊन हे संपूर्ण विश्व स्वधर्माच्या सूर्यानं प्रकाशित होऊ. आणि स्वधर्माच्या सूर्यानं प्रकाशित झालेल्या विश्वात जो ज्या प्रकारची इच्छा करेल हे भगवान त्या प्रकारचं त्याला प्राप्त व्हावं, एवढंच. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
तुकाराम महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, हरिनाथ भगवान. छोटीशी सूचना, उद्याच्या प्रवचनाची सेवा माऊली मंदिरात आहे. नंतर छोटीशी सूचना की संध्याकाळी कीर्तनाच्या वेळेस कुणीही हार वगैरे आणायचे नाहीत.